आता आपण पुढच्या प्रिपरेशन मेथडकडे जाऊया. कालपर्यंत आपण ज्या काही सर्व प्रिपरेशन मेथड बघितल्या त्याच्यामध्ये अल्कोहोल हाच सबस्ट्रेट होता. पहिल्या दिवशी आपण अल्कोहोल चा वापर करून अल्किल क्लोराईड, दुसऱ्या दिवशी अल्किल ब्रोमाइड आणि कालच्या दिवशी अल्किल आयोडाइड ही तयार केले. त्याचबरोबर PCl3, PCl5, PBr3, PI3, SOCl2 यासारख्या रिएजंट पासून आपण अल्किल हॅलाइड तयार केले. आता आज आपण अल्किल हॅलाइडच तयार करायचे, पण कोणापासून तयार करायचे तर ते फ्रॉम हायड्रोकार्बन. ओके, हायड्रोकार्बन पासून आपल्याला अल्किल हॅलाइड तयार करायचे. आता हायड्रोकार्बन आपल्याकडे दोन प्रकारचे आहेत. एक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि दुसरे जे आहे ते अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून सुद्धा आपल्याला अल्किल हॅलाइड तयार करायचे आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून सुद्धा आपल्याला अल्किल हॅलाइड तयार करायचे आहेत. या दोन्ही ज्या रिएक्शन्स आहेत या इयत्ता 11वीत झालेल्या आहेत आणि आता आपण परत रिवाइज करणार आहोत. हायड्रोकार्बन पासून मला अल्किल हॅलाइड तयार करायचे, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून पण अल्किल हॅलाइड तयार करायचे आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून पण आपल्याला अल्किल हॅलाइड तयार करायचं आहे. आता पहिले बघूया सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून अल्किल हॅलाइड कसं तयार करायचं ते. म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड फ्रॉम सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन that means from अल्केन. म्हणजे आपल्याला अल्केन पासून आता अल्किल हॅलाइड तयार करायचे. अल्केन पासून काय करायचे? अल्किल हॅलाइड. काय तयार करायचे? अल्केन पासून काय तयार करायचे? अल्किल हॅलाइड. आता जर का अल्केन हे डिफ्यूज सनलाइट, अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा हाय टेम्परेचरच्या प्रेझेन्स मध्ये क्लोरीन बरोबर जर का रिएक्ट केले तर आपल्याला म्हणजे सबस्ट्रेट जो आहे तो अल्केन आहे. ओके, रिएजंट जो आहे तो क्लोरीन गॅस आहे आणि जी कंडिशन आहे ओके किंवा जे आपल्याला रिएक्शनचं स्पीड वाढण्यासाठी जे कॅटलिस्ट लागणार आहेत किंवा ज्या कंडिशन्स लागणार आहेत त्या कंडिशन्स मध्ये आयदर डिफ्युज्ड सनलाइट असेल किंवा UV लाईट असेल किंवा हाय टेम्परेचर असेल. मी ऑर वापरले, याचा अर्थ तिन्हीपैकी एकच कंडिशन आपण ॲरोवर लिहिणार आहोत. म्हणजे अल्केन विल रिएक्ट विथ क्लोरीन गॅस in presence of diffuse sunlight or UV light or at high temperature, we will get what? Alkyl halide.
दॅट्स द सिम्पल लॉजिक. रिएक्शन लिहितोय. समजा आपण CH3 सगळ्यांना माहिती आहे हा कोण आहे, हा इथेन आहे, प्लस Cl2. या Cl2 ला मी जर का उद्या Cl आणि Cl असं लिहिलं आणि ॲरोवरती मी UV लाईट असं लिहिलं, तर सगळ्यांना माहिती आहे की एक हायड्रोजन इथेन मधला, हे सगळे हायड्रोजन इक्विव्हॅलंट आहेत. सगळ्यांनी कालचं लेक्चर जे मी 11वीचं लेक्चर म्हणून पाठवलंय ते सर्व जणांनी बघितलं असेल. त्याच्यामध्ये मी इक्विव्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन किंवा कार्बन कसे इक्विव्हॅलंट आहेत आणि त्या पद्धतीने हायड्रोजन सुद्धा कसे इक्विव्हॅलंट आहेत याच्यावर काल मी चर्चा केलेली आहे. सर्वजण ती गोष्ट किंवा ते लेक्चर आवर्जून बघा. परत एकदा मी तुम्हाला नम्र विनंती करतो, तुम्ही परत एकदा कालचं लेक्चर जे मी 11 साठीचे लेक्चर आहे ते पाठवले ते बघाल आणि बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. आता समजा मी यांच्यातला कुठलाही एक हायड्रोजन काढला तर तो एक हायड्रोजन आणि एक क्लोरीन बोथ दे विल फॉर्म HCl आणि जे उरलंय ते काय उरलंय CH3 CH2 आणि काय Cl. CH3 एक हायड्रोजन Cl बरोबर गेला HCl आणि एक Cl अटॅच झालाय CH3 CH2 Cl. हे सगळ्यांना नाव माहिती आहे. आता इथिल क्लोराईड हे कॉमन नेम झालं आणि त्याचबरोबर क्लोरो इथेन हे IUPAC नाव झालेलं आहे. माझ्या मते सगळ्यांना रिएक्शन कळली. आता आपण इथे अल्किल क्लोराईड तयार केलंय. काय तयार केलंय? अल्किल क्लोराईड. परत एकदा नीट समजावून सांगतोय. रिएक्शन चेक करा सर्वांनी काय पद्धतीने रिएक्शन दिली ते बघा. सबस्ट्रेट जो आहे तो अल्केन आहे. रिएजंट क्लोरीन आहे. कंडिशन्स ज्या ॲरोवर लागतात, ज्या रिएक्शनला ऍक्सेलरेट करतात, प्रत्येक वेळेस कॅटलिस्ट पाहिजेत असंच काही नाही, तर कधी कधी कंडिशन आहे. फॉर एक्झाम्पल डिफ्यूज सनलाईट आहे, UV लाईट आहे किंवा हाय टेम्परेचर आहे. अशा पद्धतीच्या कंडिशन या तिघांपैकी एक कंडिशन आपण मेंटेन केली तर आपल्याला दिसतंय की एक हायड्रोजन अल्केनचा रिप्लेस केलाय हॅलोजननी. याला आपण डायरेक्ट हॅलोजनेशन असं सुद्धा म्हणू शकतो, कारण आपण आता डायरेक्ट हॅलोजनलाच अल्केन बरोबर रिॲक्ट केलाय. त्यामुळे मी याला डायरेक्ट हॅलोजनेशन सुद्धा म्हणू शकेल. ओके, आता आपण क्लोरिनेशन केलं. आता ब्रोमिनेशन कडे वळूया. ओके, क्लोरिनेशन केलं, आता ब्रोमिनेशन कडे वळूया. आता लक्षात घ्या, सबस्ट्रेट तर ऑब्व्हियसली कोण राहणार आहे? अल्केन, जो आपला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता जो रिएजंट जो दिलाय तो काय होईल तुम्हीच मला सांगा. एकदा मी हे रब करतो हे सर्व. आता तुम्हीच बाळांनो मला सांगा की आता कंडिशन्स बदलतील, रिएजंट बदलतील, सबस्ट्रेट जो आहे तो अल्केनच राहणार आहे आणि आता जो रिएजंट आहे तो ब्रोमीन आहे म्हणजे Br2 असणार आहे. आणि आता आपल्याला एक कॅटलिस्ट वापरायचा आहे आणि तो कॅटलिस्ट जो आहे तो आहे अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायब्रोमाइड किंवा AlBr3. तो असणार आहे ॲल्युमिनियम ट्रायब्रोमाइड किंवा AlBr3. ॲल्युमिनियम ट्रायब्रोमाइड AlBr3 हा कॅटलिस्ट असणार आहे. सबस्ट्रेट अल्केन आहे, रिएजंट Br2 आहे, कॅटलिस्ट अनहायड्रस AlBr3 आहे, ॲल्युमिनियम ट्रायब्रोमाइड आहे कॅटलिस्ट. आता या म्हणजे अल्केनची रिएक्शन ब्रोमीन बरोबर होणार आहे अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायब्रोमाइडच्या प्रेझेन्समध्ये आणि त्याच्यापासून आपल्याला आता ऑब्व्हियसली काय मिळणार आहे? अल्किल क्लोराईड मिळणार आहे का अल्किल ब्रोमाइड? तर आपल्याला अल्किल ब्रोमाइड मिळणार आहे. काय मिळणार आहे? अल्किल ब्रोमाइड. काय मिळणार आहे? अल्किल ब्रोमाइड. चला बघूया. समजा आता मी मिथेन घेतला CH4 हा आपला मिथेन आहे आणि मिथेन रिएक्ट्स विथ Br2 दॅट इज ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट सगळ्यांना माहिती आहे. आता ॲरोवरती लिहिलेलं आहे अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायब्रोमाइड AlBr3. या अनहायड्रस AlBr3 मुळे Br2 मधले जे म्हणजे हे Br2 ऍक्च्युली काय सगळ्यांना माहिती आहे असे Br बॉन्ड आहे. हा बॉन्ड ब्रेक व्हायला मदत होईल. मागाशी जे आपण कंडिशन लिहिले होते डिफ्यूज सनलाईट त्याचबरोबर UV लाईट किंवा हाय टेम्परेचर यांनी क्लोरीन बॉन्ड सुद्धा ब्रेक व्हायला मदत होईल. ओके, त्याचं मेकॅनिझम आता आपण बघत नाहीये. अनहायड्रस ॲल्युमिनियम ट्रायब्रोमाइड दिसतोय सगळ्यांना. ब्रोमीन मधला बॉन्ड ब्रेक केला जाईल. ब्रोमीन आणि याच्यातला एक हायड्रोजन दे विल कम टुगेदर अँड दे विल फॉर्म HBr
आणि उरलेला जो आहे तो CH3 1 आणि 3 हायड्रोजन आणि त्याच्या पुढे ब्रोमीन, याचं नाव आहे मिथिल ब्रोमाइड. हे कॉमन नेम झालं, IUPAC नेम सर्व ताईदादांना माहिती. आता ब्रोमोमिथेन सर्व ताईदादांना कळलं मी काय म्हणतो ते. ब्रोमोमिथेन याचं नाव मिथेन आहे. सोपी रिएक्शन आहे. इथे सुद्धा हॅलोजन अल्केनवर डायरेक्ट हॅलोजन ऍड केला म्हणजे याला मी हॅलोजनेशन रिएक्शन म्हणून संबोधणार आहे. डायरेक्ट हॅलोजनेशन आहे मी असं म्हणेल. ओके. आणि हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजेच अल्केन बरोबर हे हॅलोजन्स जे आहेत ते रिॲक्ट झालेले आहेत. डायरेक्ट हॅलोजनेशन रिएक्शन आहे. ही पण रिएक्शन एकदा ऑब्झर्व करा. आणि आता त्यांच्या काही ड्रॉबॅक्स बद्दल बोलणार आहे मी, पण तत्पूर्वी एकदा रिएक्शन बघा आणि आपण ड्रॉबॅक्सकडे वळूया. अजून आपण आतापर्यंत आपण क्लोरिनेशन करून अल्केनचं क्लोरिनेशन करून अल्किल क्लोराईड मिळवले. अल्केनचं ब्रोमिनेशन करून आपण अल्किल ब्रोमाइड मिळवले. आयोडिनेशन बद्दल फार मोठी चर्चा करावी लागेल आणि अल्किल फ्लोराइड्स बद्दलही बोलायचं आहे थोडंसं, जे मी या लेक्चरच्या शेवटी बोलेल. तत्पूर्वी डायरेक्ट हॅलोजनेशन बद्दल आपल्याला काही समस्या आहेत किंवा त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक आहेत, त्या ड्रॉबॅकवरती आपण चर्चा करूया. रिएक्शन बघा. आता बघा या प्रोसेसमध्ये जर का आपण हॅलोजनेशन रिएक्शन केल्या तर या चेन रिएक्शन आहेत आणि यांचं जे मेकॅनिझम आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. म्हणजे मी काय बोललो, ह्या ज्या हॅलोजनेशन ऑफ अल्केनच्या ज्या रिएक्शन आहेत त्यांचं जे मेकॅनिझम आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे आणि या एका प्रकारच्या चेन रिएक्शन घडवतात. त्यामुळं दीज रिएक्शन डू नॉट stop at monosubstitution stage. मोनोसबस्टिट्यूशन स्टेजला या रिएक्शन थांबत नाहीत. मी सांगितलं हॅलोजनेशन ऑफ अल्केन, डायरेक्ट हॅलोजनेशन केलंय. याचं जे मेकॅनिझम आहे रिएक्शनचं ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे. दिस इज वन काइंड ऑफ चेन रिएक्शन. म्हणून या रिएक्शन दे डू नॉट स्टॉप ॲट वॉट मोनोसबस्टिट्यूशन स्टेज. याचा अर्थ आपल्याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळायच्या ऐवजी आपल्याला डाय ट्राय टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळतील आणि ते आपल्याला सेपरेट करता येणार नाहीत. परत एकदा ऐका मी काय बोललो होते की हॅलोजनेशन ऑफ अल्केनचं जे मेकॅनिझम आहे ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे आणि ही जी रिएक्शन घडणार आहे हॅलोजनेशन ऑफ अल्केनची ही चेन रिएक्शन आहे आणि म्हणून ती मोनो सबस्टिट्यूशन स्टेजला थांबणार नाही. म्हणजे आपल्याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळायच्या ऐवजी मोनो हॅलोजन, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन, टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळतील आणि मिक्सचर मिळेल आणि हे सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सेपरेट करणं आपल्यासाठी अवघड जाईल. म्हणजे दीज रिएक्शन डू नॉट स्टॉप ॲट मोनो सबस्टिट्यूशन स्टेज. वी गेट mixture of mono, di, tri and tetra halogen derivatives and it is difficult to separate. आणि हे सगळं मिक्सचर आहे हे डिफिकल्ट आहे सेपरेशनला. हा ड्रॉबॅक आहे कशासाठी, हॅलोजनेशन ऑफ अल्केन साठी. मी रिएक्शन करून दाखवतो किंवा त्याचं
जे प्रॉडक्ट तयार होतात ते प्रॉडक्ट फॉर्मेशन दाखवतोय. प्लीज हॅव ए लुक. परत एकदा लक्षात घ्या, हॅलोजनेशन ऑफ अल्केन हे फ्री रॅडिकल मेकॅनिझमनी होते, चेन रिएक्शन आहे. त्यामुळं दिस रिएक्शन डू नॉट स्टॉप ॲट मोनो सबस्टिट्यूशन स्टेज. So we will get mixture of mono, di, tri and tetra halogen derivatives and it is difficult to what? Separate. Okay. आता जर का रिएक्शन बघायला गेलं तर लक्षात येईल तुमच्या की समजा आपण मिथेन घेतला CH4 आणि मिथेन रिएक्ट्स विथ Cl2 in presence of UV light, then we will get CH3Cl plus HCl. म्हणजे इकडे मिथेन आहे, हा क्लोरीन आहे आणि हा मिथिल क्लोराइड किंवा क्लोरो मिथेन आहे. आता जेव्हा क्लोरीनला रिएक्ट व्हायची वेळ येईल त्यावेळेस क्लोरीन परत एकदा रिएक्ट व्हायची वेळ येईल त्यावेळेस क्लोरीन मिथेन बरोबर तर रिएक्ट होईल, त्याचबरोबर क्लोरीन मिथिल क्लोराइड बरोबर सुद्धा रिएक्शन घडू शकतो इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. आणि आपल्याला पुन्हा एकदा डाय सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट मिळेल. हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, कारण एकच हायड्रोजन काढून एक हॅलोजन बसवलाय. जर का मिथेनला कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल मिथेनचे 2 हायड्रोजन काढून 2 हॅलोजन बसवले, म्हणजे याचं नाव आहे मिथिलीन डाय क्लोराइड. किंवा एकच कार्बन असल्यामुळे 1,2 किंवा 1,1 करायची गरज नाही, डाय क्लोरो मिथेन. ऑब्विसली जर का आता हा Cl2 CH2Cl2 बरोबर सुद्धा रिएक्ट होऊ शकतो इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट आणि आपल्याला अशा पद्धतीने प्रॉडक्ट मिळू शकतं ज्याचं नाव आहे, कॉमन नेम आहे क्लोरोफॉर्म किंवा ट्राय क्लोरो मिथेन. आता हे ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू अल्केन. म्हणजे आता आपल्याला एक्सपेक्टेड होतं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, पण आपल्याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळाले, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळाले, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मिळाले. आणि जसा क्लोरीन मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बरोबर पण रिॲक्ट झाला आणि डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह दिला, त्याचबरोबर डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बरोबर रिॲक्ट होऊन ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह दिला, त्याच पद्धतीने तो ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बरोबर सुद्धा रिॲक्ट होईल. आणि आपल्याला CCl4 प्लस HCl म्हणजे कार्बन टेट्रा क्लोराइड किंवा टेट्रा क्लोरो मिथेन असं प्रॉडक्ट सुद्धा मिळेल. म्हणजे आपण हॅलोजनेशन ऑफ अल्केन करायला गेल्यानंतर आवर एक्सपेक्टेशन वॉज वी विल गेट ओनली वन प्रॉडक्ट, दॅट इज द मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, दॅट इज द मिथिल क्लोराइड और क्लोरोमिथेन. But when actual reaction takes place, we have monohalogen derivative, we have dihalogen derivative, we have trihalogen derivative, we have tetrahalogen derivative. That means we have the mixture of product of mono, di, tri and tetrahalogen derivative. Now it is very difficult for us to separate them and to have a monohalogen derivative, that is methyl chloride, and hence direct halogenation reaction is not a good option for the preparation of what alkyl halide. म्हणजे alkyl halide तयार करण्यासाठी डायरेक्ट हॅलोजनेशन हा त्यातल्या त्यात किंवा हा चांगला ऑप्शन नाहीये असं म्हणता येईल. धन्यवाद. आता बघूया अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन पासून कोणत्या पद्धतीने आपल्याला अल्किल हॅलाइड तयार करता येतील. आज मी किंवा आता मी हॅलोजनेशन ऑफ अल्केन शिकवले, त्याच्यात आपण अल्किल क्लोराइड आणि अल्किल ब्रोमाइड तयार केलेत.
अल्किल आयोडाईड बद्दल मी सांगितले, फार मोठे एक्सप्लेनेशन आहे, त्याच्याबद्दल मी अजून बोललेलो नाहीये. आणि ड्रॉबॅक सुद्धा सांगितलेत मी ऍक्च्युअली हॅलोजनेशन ऑफ डायरेक्ट हॅलोजनेशन ऑफ अल्केन मध्ये काय आहेत ते. धन्यवाद. रिएक्शन ऑब्झर्व करा. आतापर्यंत आपण अल्किल क्लोराईड आणि अल्किल ब्रोमाइड तयार केले. अल्किल फ्लोराईड बद्दल मी बोलणार आहे असं बोललो होतो. बघा अल्किल फ्लोराइड्स बद्दल मी लिहिले रिएक्शन्स ऑफ अल्केन्स विथ फ्लोरीन आर एक्सप्लोजिव्ह. म्हणजे पहिली गोष्ट काय की आपण आता डायरेक्ट हॅलोजिनेशन करतोय. आता आपण अल्केनला डायरेक्ट रिएक्ट केला क्लोरीन बरोबर, अल्केनला डायरेक्ट रिएक्ट केला ब्रोमीन बरोबर. तसं जर का आपण अल्केनला डायरेक्ट रिएक्ट केला फ्लोरीन बरोबर तर these reactions are explosive. However or moreover, hydrofluoric acid is poisonous and corrosive. कारण एक लक्षात घ्या, when we are treating chlorine with alkane, we have hydrochloric acid HCl as a byproduct. When we are treating bromine with alkane, we have hydrogen bromide HBr, hydrobromic acid as a byproduct. Similarly, now we are going to get definitely hydrofluoric acid as a byproduct which is poisonous and corrosive, and hence alkyl fluorides are not prepared by halogenation of alkane. This is one of the reason why we are not preparing alkyl fluorides by using halogenation of alkane. Please note these 2 points. First one is reaction of alkanes with fluorine are explosive. Second one is hydrofluoric acid is poisonous and what? Corrosive, and hence we are not preparing alkyl fluorides by using halogenation of alkanes. Thank you. In next lecture we are going to see preparation of alkyl halides from unsaturated hydrocarbons, that is from alkene. 11वीतलं पुस्तक काढा, त्याच्यातला मार्कोनिकॉफ रूल, त्याचबरोबर अँटी मार्कोनिकॉफ रूल हे सगळे वाचून ठेवा. उद्या त्या भागाची एक शॉर्ट रिव्हिजन होणार आहे. त्याचबरोबर उद्याच्या लेक्चर नंतर प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किल हॅलाइड संपतील आणि आपण नवीन पार्ट बघणार आहोत, दॅट इज द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड. थँक यू. टुमॉरो वी विल मीट. गुड बाय.